देवाच्या आत्म्याने सांगितलं तुमच्या जीवनातल्या प्रत्येक गोष्टी, तुमच्या चुका, तुमचे आशीर्वाद, हर एक भविष्यवाणी आता परमेश्वराने दाखवली की नाही? पण फक्त दासाला तो अधिकार आहे की समजा सांगण्याचा की बाळांनो तुम्ही इथं चुकलाय, हे वळा. पण देवाचं वचन काय सांगतं? प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे, प्रीती हेवा करत नाही, प्रीती बडाई मारत नाही, फुगत नाही. हालेलुया. जर तुमचं लोकांवर प्रेम असेल, प्रीती सहनशील आहे, लोकांनी किती तुमच्यावर अत्याचार केला, जर तुमचं लोकांवर प्रेम असेल तर तुम्ही ती सहन करू शकता, कारण तुमचं प्रेम आहे ना. आज बघा आपल्या लेकरांनी किती गुन्हा केला, तर आई सहन करते की नाही? करते ना आई सहन. तसं देवाने सांगितलं एकमेकाचं सहन करायला. हालेलुया. आणि आपण सहन न करण्याच्या ऐवजी आपण लोकांचे दोष काढतो, लोकांना दोष देतो, लोकांना वाईट बोलतो. पण देव म्हणतो तुला किती मोठा तुझ्यात विश्वास असेल ना, डोंगर ढळवण्याची ताकद असेल, एवढा विश्वास असेल, पण तुझ्या ठाई प्रेम नसेल तर काहीच उपयोग नाही. हालेलुया. म्हणजे आपल्याला काय करायचंय? प्रेम करायचंय. प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे, प्रीती हेवा करत नाही, प्रीती बडाई मारत नाही, फुगत बी नाही. ज्याच्या अंतकरणात प्रेम आहे ते कधीच कोणावर फुगत नाही. बरोबर आहे? ज्याच्या अंतकरणात प्रेम नाही ते फुगतं की नाही? ह्यानी मला हे नाही दिलं, त्याने मला ते दिलं नाही, ह्याला एवढं आहे मला काहीच नाही. बरोबर आहे? पण आजकाल लोक काय करतात, एखाद्याला आईने एखाद्या लेकराला दिलं, त्याला गरज असती म्हणून त्याला दिलं, आणि ज्याला गरज नसती त्याला नाही दिलं तर तो त्याच्यावर चिडत राहतो. बरोबर आहे की नाही? ह्यालाच आहे मला नाही. म्हणून जर तुम्ही प्रेम कराल तर तुम्ही फुगणार नाही. हालेलुया.